आय लव यू आई. मस्त सुचलंय तुला. कमीत कमी विचारायचं ना काय करू काय नको करू ते तरी. विचारलं की तुम्ही सांगणार पोळी करा भाकरी करा अमुक करा. ते मला नाही करायचंय आज, मला कंटाळा आला. ते तुमचं तुम्ही स्विगी आहे ना तुमच्याकडे? स्विगी नाही आहे. मग मागवू शकता तुम्ही. स्विगी पैसे घेते. मग येऊ दे, पैसे तर घेणारच ना. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. कारण सोमवार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला ऑफिसला जायचं आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर इकडे सगळी गडबड असते, त्याप्रमाणे गडबड सुरू झालेली आहे. पेन्सिल माझी मला वाटतं बॅग राहिली होती ना, कोणीतरी काढून नेली असेल. मॅम म्हटल्या की मी ठेवली परत तुझ्या बॅग मध्ये आणि बॅग बेडरूम मध्ये ठेवून दिली. घरात तर मला माहित नाही. आता तुझी नोटबुक कुठली आहे ती बघायची, मला नोटबुक माहित नाही. आणि ज्या दिवशी मी बॅग आणली ना त्या दिवशी बॅग मध्ये नव्हती. मी सांगते ना तुला, तुझे ते फ्रेंडशिप बँड वगैरे पण काढून नेलेत ना कोणी कोणी. त्याची नोटबुक कोणीतरी नेली असेल काढून. मी विचारते सगळ्या मुलांना. सांगणार आहे, कबूल करणार आहे आता? नाही, मी मॅमला सांगेन. मॅमना तरी सांगणार आहे की हा यार ते पण. म्हणून आपल्या वस्तू आपण जपायच्या असतात बाळा. कसली तयार केली? राईस म्हणजे खिचडी किंवा मग बिर्याणी राईस असं करते. काय रोज 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 कंटाळा आला ना. मला पण रोज कंटाळा आलाय पोळ्या करून. मला पण पोळ्या करून कंटाळा आलाय रोजचा, म्हणून आज सुट्टी पोळी. कमीत कमी विचारायचं ना काय करू काय नको करू ते तरी. विचारलं की तुम्ही सांगणार पोळी करा भाकरी करा अमुक करा. ते मला नाही करायचंय आज, मला कंटाळा आला. मला असं वाटतं काहीतरी वेगळं असेल आज. वेगळं करते ना, बिर्याणी करते. यापेक्षा वेगळं काय पाहिजे? नाही, मला काहीतरी दुसरं चाललं असतं ना, पण विचारलं असं सांगितलं असतं मी तुला. हा मग विचारते आता, सांग. आता काय उपयोग नाही, मी नाही सांगणार आता. काय त्याचं काय करायचं सांग. याचं काय करणार आहे आता तू? सांगा तुम्ही आता. आता तुला काय करायचं ते कर. बस करते ना, तीच काही खिचडी नाही करत आहे. पण सगळं करायचं अगोदर विचारलं असं सांगितलं असतं मी तुला प्रॉपर. आता रोज विचारते मी काय करू, त्याच्यात काही पण कर. मग विचारते तेव्हा काही पण कर. विचारता मेसेज करते तरी पण विचारलं का नाही. दोन्ही बाजूने बोलता. आय डोंट लाईक. आय पण डोंट लाईक. रोज मी विचारते तुम्ही सांगत नाही, आज मी विचारलं नाही. मूड गेला माझा. काय करायचं आता? जेवणार नाही तुम्ही? जेवणार ना पोटभर. म्हणजे त्याप्रमाणे मला आत्ताच जेवण कमी करायला जेवणार नसाल. म्हणजे उपाशी पण राहायचं का? तर तुम्हाला आवडीचं नाही केलं काय करणार सांग. आवडीचं नाही केलं म्हणून काय कधी लागलं ना तर आपलं पण करायला आलं पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे काय प्रॉब्लेम नको. जेवण प्रत्येकाला करता आलं पाहिजे. नक्की जेवणार आहात ना? परफेक्ट एकदम. नाही आता हे काय करते हे नकोय मला म्हणून विचार. नको जाऊ ना. तर मग जेवणार आहात की नाही? नाही तर तांदूळ काय करणार ऑप्शन आहे का दुसरा? तुमचं तुम्ही स्विगी आहे ना तुमच्याकडे? स्विगी नाही आहे. मग मागवू शकता तुम्ही. स्विगी पैसे घेते. मग येऊ दे, पैसे तर घेणारच ना. फुकट मिळते ते तुम्हाला नकोय. बीबी पैसे घेत नाही. पण मग बीबी करेल ते खावं लागतं.
नाही तर मग स्विगीला पैसे देऊन जे हवं ते मागवावं. ह्याचं पाणी येते ग बघ पांढरं. किती माणसं कामाला लावले तिथे एक भात करायला. तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय तर तू मलाच बोलतेस काय परत? मला प्रॉब्लेम नाही. मग आधी सांगायचं ना, मी केलं नसतं मग स्विगीवरनच मागवलं असतं. मला पण एक दिवस आनंद मिळाला असता. अस्वल बघाय तुला अस्वल हे देख. हा? हम्म? जर हे नको होतं ना जरा. आता ईश्वरी ओरडा खाणार आहे. का जाणलंस चुकून काय? कधी लागलं ना तर आपलं आपलं पण करायला हा आलं पाहिजे ना. आलं पाहिजे. म्हणजे काय, प्रॉब्लेम नको. जेवण प्रत्येकाला करता आलं पाहिजे. मग नक्की जेवणार आहात ना? परफेक्ट एकदम. नाही आता हे काय करते, हे नकोय मला म्हणून विचार. मग नको जाऊ ना. तर मग जेवणार आहात की नाही? नाही तर तांदूळ काय करणार ऑप्शन आहे का दुसरा? तुमचं तुम्ही स्विगी आहे ना तुमच्याकडे, स्विगी नाही आहे. मग मागवू शकता तुम्ही. स्विगी पैसे घेते. मग घेऊ दे, पैसे तर घेणारच ना. मग फुकट मिळते ते तुम्हाला नकोय. बीबी पैसे घेत नाही. पण मग बीबी करेल ते खावं लागतं. नाही तर मग स्विगीला पैसे देऊन जे हवं ते मागवावं. ह्याचं पाणी येते ग बघ पांढरं. किती माणसं कामाला लावले तिथे एक भात करायला. तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय तर तू मलाच बोलतेस काय परत? मला प्रॉब्लेम नाही. मग आधी सांगायचं ना, मी केलं नसतं मग स्विगीवरनच मागवलं असतं. मला पण एक दिवस आनंद मिळाला असता. अस्वल बघाय तुला अस्वल हे देख. हा? जर हे नको होतं ना जरा. आता ईश्वरी ओरडा खाणार आहे. का जाणलंस बिर्याणी तो खाओगी ना? खाएंगे यार. ये तो अच्छी लग रही है. ये तो लग रही है ऐसा कि होटल वाली बिरयानी है. 5 मिनट पहले क्या 5 मिनट पहले थोड़ा सा गुस्सा हो गया था मैं. ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए, पूछा ऐसा? क्यों नहीं? गुस्सा मतलब वो थोड़ा सा ज्यादा ही हो गया गुस्सा. लेकिन अभी लगता है कि बहुत बढ़िया बनने वाला है. तो खाने में बहुत मजा आएगा. काय आता? काय जोडीला शिरा करून थोडासा? शिरा बना दो चलो. बढ़िया. वो मीठा होना चाहिए तुम्हारे जैसा. ना मीठा नहीं बनाऊंगी. तो थोड़ा कम मीठा मीठा. बनाओ. डायबिटीज होता है डायबिटीज. तर मंडळी असं आहे की एखादी गोष्ट आपल्याला हवी असते आणि हवी असल्यानंतर आपण त्या गोष्टीसाठी अट्टहास करतो. मला हवंय. कदाचित आपल्या माणसांवरती आपण राग पण काढतो. पण परमेश्वर आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करत असतो. अचानक आम्हाला हे पोळी भाजीचं गिफ्ट आलंय आणि म्हणजे जे नुसतं बिर्याणी किंवा भात खायला लागणार होता त्याच्या बदल्यामध्ये संपूर्ण ताट आता भरलेलं आहे. आणि सांग पण काय केलंस खेळ. कसा दाखव? काय काय ते सांग. इकडे दाखव. आय लव्ह यू आई. बघू दे. ओके.
ओके. आय लव यू आई. मस्त सुचलंय तुला. आणि बाबा हा ते का केलंय ते विचार. काय केलंय? नाही. लाडीगोडी. हा मग काय हा? नंतर सांगशील का? ऑफ कॅमेरा सांगशील ना? हा सिक्रेट. का ऑन कॅमेरा? ऑफ कॅमेरा. का? सिक्रेट आहे. सबको पता चलेगा. सिक्रेट आहे माझं. हा सिंपल एक प्रश्न विचारला होता की जेवायला काय करतेस? सांगितलं राईस करते. आणि राईसची बिर्याणी कशी काय होऊ शकते हा एक प्रश्न आहे. पण ती बिर्याणी होती, खाऊन मला मजा वाटली. सो थँक्यू व्हेरी मच. आधीच तोंड वाकडं करायचं नसतं. आधी तोंड वाकडं करायचं नसतं म्हणजे तुमचं उत्तर तसं आलं की त्याच्यामध्ये राईस आहे आणि फक्त राईस, ओनली राईस. तर राईस असला तर काय झालं? फक्त राईस खायचा नव्हे असं कुठे लिहिलेलंय? असं नाहीये, पण मला ते असं वाटलं ना. पण ते बिर्याणी मग तेव्हा सांगितलं असतं तर तेव्हाच मी असं प्रफुल्लित मनाने तुझं स्वागत केलं असतं. खाल्लं ना, पण खाल्लत ना आवडीने. पण तेव्हा सांगितलं असतं तर अजून तुला मी 4 शब्द ऐकवले नसते ना. पण मग तसंही ऐकवायचं नाही, तेव्हा ऐकवले नसते काय? मग बायकांना काय वय नाही का? वेळ नाही किंवा कंटाळा वगैरे नाही, येऊ शकत नाही का? येऊ शकतो ना, येऊ शकतो. पण तसं तुम्ही मी काय व्यक्तिगत सांगितलं? ऍडजस्ट नाही का करू शकत? मी पहिलं काय सांगितलं की खोटं कधी बोलत नाही आणि खरं कधी सांगत नाही, हेच बोललो ना मी. So finally, thank you very much, Prajakta, for the delicious treat for us. It was very nice and एकदम मजा आली आम्हाला बिर्याणी तुमची खाऊन. आणि थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. हॅपी नवरात्री तुला. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दोघींना पण. आणि भांडू नका बायकांशी, कारण त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्याच्यामुळे सो सॉरी. बायकांना समजून घ्या. समजावा, समजून घ्या. समजून घ्या. बरं, बायकांना समजून घ्या. आणि अजून काय? खाण्यासारखं वागा. शाण्यासारखं वागा. सगळ्या बायकांनी का? जेंट्सनी सगळे. बरं, सगळ्या जेंट्स, सगळ्या मुलांनी मेन. सगळ्या लहान मुलांनी पण. आणखीन जेंट्सनी पण. ओके, शाण्यासारखं वागला. अजून काय करणार आता? तर काय नाही, काय करणार? गरबा खेळा, गरबा खेळायला जा, नाचायला जा, नाचायला जा. आणि एन्जॉय करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते काय कराल? सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट. डोंट फॉरगेट टू कमेंट. आणि अजून काय? सगळ्यांना हॅपी नवरात्री. आणि सगळ्या मुलांनी अभ्यास पण करा, भरपूर अभ्यास करा. आई बाबांना उलट बोलू नका, मोस्ट ऑफ दी मोस्ट. आणि आपलं चुकलं तर सॉरी म्हणा. आपलं चुकलं तर सॉरी म्हणा लहान मुलांनी. आणि बस, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. Yes. तोपर्यंत बाय बाय. बाय 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 बाय.